सामाजिक कार्यकर्ते तथा कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे सुनील रामा सोनावणे राहणार खानाव आणि त्यांच्यासोबत असलेले मोनिकेत पाटील यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्तीशी व खालापूर परिसरातील बौद्ध समाज बांधव, आंबेडकरी अनुयायी, कामगार आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। दिनांक 23 जुलै 2026 रोजी काही समाजकंटकांनी लोखंडी रॉडसह सुनील सोनावणे व मोनिकेत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील नसून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा प्रकार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या निवेदनाद्वारे हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, भारतीय न्यायसंहिता व इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, हल्ल्यामागील सूत्रधार व सहआरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, पीडितांना आवश्यक कायदेशीर मदत व संरक्षण द्यावे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप मोरे, दीपक खाडे, रिपब्लिकन कार्यकर्ते महेंद्र धनगावकर, गोपीनाथ सोनावणे, अशोक गोतारणे, सूर्यकांत कांबळे, जतीन मोरे, राकेश गायकवाड, हरीश केदारी, गणेश मोरे, सुनील गायकवाड, संदीप गायकवाड, पांडुरंग मोरे, जगदीश कांबळे, गणेश केदारी, भगवान यादव, पंकज सोनवणे, दिनेश मोरे, सचिन मोरे, अजित मोरे, दिलीप गायकवाड, दीपक गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, प्रफुल्ल सोनावळे, संतोष गायकवाड, शिवाजी राठोड, अतिश सोनावणे, रुपेश कांबळे, प्रफुल्ल सोनावळे, शरद थोरात, अजय सोनावणे, शंकर सोनावणे यांच्यासह छत्तीशी व खालापूर परिसरातील बौद्ध समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। बेसावधपणे बोलावून त्याच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही पहिले प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि जे कोण समाजकंटक आहेत, मंगेश पाटील, भूषण पाटील हे त्या गावचे प्रस्थापित असल्यामुळे त्यांनी हा भ्याड हल्ला आमच्या आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन केलेला आहे। कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे त्यांच्या कार्यकर्त्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती अन्याय करणं, ही त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा उपयोग करून घेतलेला आहे। आम्ही आता या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे DYSP मेहुल साहेब यांच्याशी आता या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की सुनील सोनावणेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही या 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती आणि आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोर्चा आम्ही तर घेऊन येणार आहोत। परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना आम्ही अटक करण्यासाठी आमची पथकं रवाना केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही इथे सर्व कार्यकर्ते एकत्र जमलो होतो आणि त्याच्यामुळे आता हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि सोनावणेला न्याय मिळेल या अपेक्षेची आता आम्ही 2 दिवस वाट बघतोय, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास तयार आहोत। कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे, खालापूर।